सारंग बोंडे. मी करुणा हॉस्पिटलला लास्ट 20 वर्षापासून प्रॅक्टिस करते आहे ॲज अ चीफ डायटिशियन. सर्वात महत्त्वाचा हा प्रोग्राम आम्ही 10 वर्षापासून सेलिब्रेट करतो आहे. राष्ट्रीय पोषण माह, सप्टेंबर महिना हा गव्हर्नमेंटने राष्ट्रीय पोषण माह म्हणून सेलिब्रेट करायचं ठरवलेलं आहे. त्यामध्ये आम्ही हॉस्पिटल डायटिशियन्स वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन, वेगवेगळ्या कॉर्पोरेटमध्ये जाऊन जनरल लोकांसाठी अवेअरनेस प्रोग्राम. आजकाल काय झालंय, लोकांना डाएट म्हटलं की सलाड, सूप्स, डायटिशियन पासून डायटिशियन आम्हाला उपाशी ठेवणार अशा कन्सेप्ट आहे. बरेच मिथ्स आहेत, बरेच फॅक्ट्स लोकांना ओरिजिनल माहित नाही. मिथ्समध्ये असं आहे की लोकांना जे व्हॉट्सअप किंवा फेसबुक, बरेच डिजिटल मीडियावरून त्यांना बऱ्याच चुकीच्या माहिती भेटल्या जातं. आमचं IDA मुंबई चॅप्टर क्लिनिकल डायटिशियन्स आम्ही लोकांमध्ये अवेअरनेस डाएटच्या पसरवण्यासाठी हा प्रोग्राम दरवर्षी आम्ही करुणा हॉस्पिटलमध्ये घेतो, अदर हॉस्पिटलमध्ये पण घेतो. त्याच्यामध्ये आहाराचे महत्त्व, त्यासोबत तुमचं झोप, त्यासोबत तुमचे एक्सरसाइज, त्यासोबत तुमचा वॉटर इंटेक हा किती असावा आणि तुम्ही हेल्दी लाईफ कसं तुमचं हेल्दी करू शकता याबद्दलही आम्ही माहिती सांगतो. तसंच करुणा हॉस्पिटलच्या डाएट डिपार्टमेंटनी आज एक्झिबिशन्स ठेवलं आहे. त्याच्यामध्ये डाएट डिपार्टमेंटनी हेल्दी आणि अनहेल्दी फूड याच्याबद्दल फोकस केला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हे दिलेलं आहे की आपण बरेच लोक आता आपले रिजनल आणि ओरिजिनल फूड विसरून आपण पॅकिंग फूड खायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये पण आपण लेबल रीड करत नाही आहे. तर लेबल रीड करणे हे किती इम्पॉर्टंट आहे. दुसरं गोष्ट म्हणजे की आपण ज्या आपल्या रिजनल फूड्स आहेत, जे ट्रॅडिशनल मील होते, चटण्यांच्या जागा आता सॉसेसनी घेतल्या आहे, कॅचअपनी घेतल्या आहे. त्यामुळे आजकाल कमी वयात म्हणजे यंग जनरेशनमध्ये ओबेसिटी प्लस त्याच्याशी रिलेटेड कॉम्प्लिकेशन, हायपरटेन्शन, डायबिटीज हा जास्तीत जास्त यंग जनरेशनमध्ये होत आहे. तर या यंग जनरेशनला कसं त्याच्याबद्दल फोकस करून आम्ही न्यूट्रिशियस फूड आणि हेल्दी फूड, म्हणजे काही डायटिशियन फक्त डाएटच करायला नाही राहत, तर डायटिशियन्स आपल्याला माइंडफुली इटिंग, गट पण एवढंच इम्पॉर्टंट आहे. लोकांना एवढंच माहिती आहे की कार्बोहायड्रेट अवॉइड करायचे, पण कार्बोहायड्रेट, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घेणे जेवणात किती महत्वाचं आहे. नुसतं कार्बोहायड्रेट हा आपला मेन एनर्जी सोर्स आहे. तर यू हॅव टू यूज कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, मोर ऑफ प्रोटीन, लेस ऑफ फॅट्स. त्याच्यात पण फॅटचे प्रकार आहेत, सॅच्युरेटेड फॅट, अनसॅच्युरेटेड फॅट. हे लोकांना काहीच माहित नाही. त्याच्यावर आम्ही फोकस करण्यासाठी करुणा हॉस्पिटल डाएट डिपार्टमेंट दरवर्षी राष्ट्रीय पोषण माह सेलिब्रेट करतो.